जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या। नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यात काल रात्री एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। घटनेची माहिती मिळताच आज सकाळपासून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल होऊन पाहणी करत आहेत। आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव नागेंद्र भाटी असून तो प्रयागराज उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। नागेंद्र भाटी याने नागपूरमधून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप होता। या प्रकरणी नागपूर पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत प्रयागराज येथून त्याला अटक करून नागपूरला आणले होते। न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली होती। मात्र काल रात्री पोलीस ठाण्यात असतानाच आरोपी नागेंद्र भाटी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडी कडे सोपवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। अरे बाबा, गेट का तुमचं गेट बरोबर नाही। ग्रहण लगता तो होते ना, पर्दे भी लग जाते हैं। जरीपटकामध्ये एक आरोपी जो पोलीस कस्टडीमध्ये आहे तो मरण पावलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या जे दिसून आलेलं आहे। आता ह्यामध्ये जे पोलीस कस्टडीमध्ये मरण पावल्यामुळे पुढची जी प्रोसिजर आहे ही ह्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सोबत सीआयडीचे अधिकारी यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते पुढील तपास करत आहे। सर, कोणत्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये तो अटक होता? पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी आहे। काय नाव आहे सर? सविस्तर माहिती आहे आता थोड्याच वेळाने देण्यात येईल। सर, हँगिंग होता कसं नाही ते आता प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय सांगता येणार नाही। कुठून आणलेलं होतं काय? त्याची माहिती आम्ही थोड्या वेळाने कळवू आपल्याला। सर, यही हिंदी में जानना चाहेंगे क्या पूरा मामला